नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेले आहेत पौष्टिक असे मिक्स पिठाचे थालीपीठ आणि तेही अगदी घरच्या साहित्यात। चला तर मग पाहू हे थालीपीठ कसे बनवले। इथे थालीपीठ बनवण्यासाठी मी जे घरी आपले शिल्लक असतात ते 4 पिठे घेतलेले आहेत। इथे एक मी मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व पिठे घेते। पहिले मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते गव्हाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं। एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। तुमच्या घरी जर अजून पीठ असतील तर तुम्ही अजून सुद्धा पीठ घालू शकता, म्हणजे बाजरी वगैरे असेल तर ते सुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, ती घातलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातला। त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची। आता या थालीपीठच्या पिठामध्ये मी सुके मसाले घालून घेते। त्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलेला आहे, 1 चमचा जिरा घातलेला आहे। तसेच त्यामध्ये 2 चमचे होईल एवढे मी सफेद तीळ घातलेले आहे। इथे तुम्हाला मी एक सिक्रेट सांगते, इथे थालीपीठ मऊ राहण्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे आणि तो बॉईल करून घेतलेला आहे आणि छान असा खिसून घेतलेला आहे। इथे तुम्ही बटाटा थालीपीठमध्ये घाला, म्हणजे थालीपीठ एकदम सॉफ्ट होतात। अगदी दिवसभर तुम्ही करून ठेवले तरी रात्री सुद्धा खाऊ शकता, एवढे सॉफ्ट हे थालीपीठ राहतात। आता हे छान असं हे सर्व मिक्स करून घेते। इथे हे मसाले आणि पीठ सर्व सुक्क असतानाच छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये थंड पाणी थोडं थोडं घालत हे पीठ घट्ट असं भिजवून घ्यायचं। इथे घट्टसर असं थालीपीठचं पीठ भिजून तयार झालेलं आहे। हे पीठ घट्टच भिजवायचं, कारण याच्यामध्ये कांदा कोथिंबीर असल्यामुळे याला परत पाणी सुटतं आणि हे पीठ एकदम लूज पडतं, त्यामुळे मळते वेळेसच तुम्ही एकदम घट्ट भिजवून ठेवा। आता मी थालीपीठ बनवायला घेते। इथे एक पळपट घेतलेला आहे, त्याच्यावरती मी एक कॉटनचा नॅपकिन घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही कपडा कॉटनचा घेऊ शकता। इथे हे थालीपीठचं पीठ भिजत ठेवून 10 मिनिट झालेले आहे, छान असं हे भिजलेलं आहे। आता एक मी गोळा घेतलेला आहे, जसं आपण चपातीचा घेतो तेवढाच मी गोळा घेतलेला आहे। खाली नॅपकिन मी ओला करून घेतलेला आहे आणि इथे मी पाण्याचा हात लावून असे हे थापून घेते। अगदी थोडं थोडं पाणी लावतच हे थापून घ्यायचं आहे। त्याच्या कडा तुटल्या जातात पण काही प्रॉब्लेम नाही, नंतर त्या व्यवस्थित अगदी करू शकतो आपण हाताने। आता इथे छान असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे, पातळ असंच थापलेलं आहे। नंतर इथे मी अशी 5 होलं पाडून घेतलेले आहेत। आता हे थालीपीठ मी तव्यामध्ये शेकून घेणार आहे। इकडे मी थालीपीठ बनवत असतानाच तवा गरम करून ठेवलेला आहे। आता इथे तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे। इथे तव्याला मी पहिले तूप लावून घेणार आहे, तुम्ही बटर लावू शकता किंवा तेल सुद्धा लावू शकता। इथे तूप लावून घेतल्यानंतर आता मी थालीपीठ त्याच्यावरती शेकणार आहे। इथे थालीपीठ हे नॅपकिन सहित उचलायचं आणि असं नॅपकिन सहित उचलून ते तव्यावरती असं ठेवून द्यायचं। वरून थोडंसं असं दाबलं तर चालेल। नंतर अलगद असा हा नॅपकिन काढून घ्यायचा आणि छान असं हे थालीपीठ तव्यामध्ये पडलं जातं। आता वरून मी ह्या जी होलं केलेले आहेत त्या होलांमध्ये असं तूप सोडून घेते, म्हणजे हे तूप खालच्या साईडला सुद्धा जातं। ही होलं पाडण्याचं कारण हेच आहे की तुम्ही होलं पाडल्यानंतर जे होलांमध्ये तूप घातलेलं असतं ते तूप खालच्या साईडला सुद्धा जातं आणि छान थालीपीठ दोन्ही साईडला अगदी भाजलं जातं। आता हे थालीपीठ एका साईडून भाजलेलं आहे, मी पलटून घेते। इथे छान असे हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत, एकदम पौष्टिक आहेत आणि अगदी घरच्या साहित्यात बनवलेले आहेत। जी आपल्या घरी पिठं असतात त्याच पिठांपासून हे थालीपीठ बनले जातात, अगदी सोप्या पद्धतीत आहे। तुम्हाला जर ह्या थालीपीठमध्ये भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये गाजर किसून घालू शकता, तसेच ग्रीन पीस असतात ते मिक्सरला थोडेसे क्रश करून ह्याच्यामध्ये टाकू शकता, किंवा पालकसुद्धा ह्याच्यामध्ये घालून एकदम पौष्टिक असे हे थालीपीठ बनवू शकता। आता सेम प्रोसेसनं मी दुसरंसुद्धा बनवून घेते। इथे एक थालीपीठ माझं बनवून तयार झालेलं आहे, एक थालीपीठ इकडे शेकेपर्यंत तुम्ही दुसरंसुद्धा खाली बनवू शकता। आता इथे दुसरं माझं बनवून झालेलं आहे आणि सेम प्रोसेसने मी दुसरंसुद्धा थालीपीठ इथे तव्यामध्ये टाकलेलं आहे। आता हे सुद्धा थालीपीठ मी तूप लावून सेम प्रोसेसने दोन्ही साईडला भाजून घेते।
तुम्हाला जर रोज रोज भाकरी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी चेंज म्हणून तुम्ही अगदी घरी असलेले पिठं सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर भाज्या सर्व घालून हे पौष्टिक असे थालीपीठ बनवून मुलांना देऊ शकता किंवा घरच्यांना सुद्धा देऊ शकता। हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा कुठे बाहेर प्रवासात जाते वेळेस सुद्धा घेऊन जाऊ शकता। हे थालीपीठ मी दह्यासोबत आणि लोणच्यासोबत सर्व केलेलं आहे। तुम्ही एखादी चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा हे थालीपीठ छान लागतात। मग कशी वाटली तुम्हाला थालीपीठची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे। चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।